नमस्कार. मी दिनार सोहनी, वकील आहे आणि राजकीय भाष्यकार पण आहे. आज जरांगे या विषयावर थोडं बोलायचं आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जी चळवळ सुरू केलेली आहे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ती ओबीसीतूनच घेणार, हे किती चमत्कारिक आणि विचित्र आहे बघा. 50% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन घटनेप्रमाणे 50%हून जास्त आरक्षण देता येत नाही. मागच्या वेळेला देवाभाऊंनी कमिट केलं होतं, 10% आरक्षण दिलं आणि ते पण कसं दिलं आहे मला समजत नाही. कारण ते कायद्याच्या कसोटीवर 1% आरक्षणसुद्धा आता टॉलरेट करता येणार नाही. 50%चा सिलिंगच आहे. किंवा मागच्या वेळेला पण जो गुलाल उधळला आणि 10% आरक्षण डिक्लेअर केलं ते कसं माहीत नाही. आणि देवाभाऊ किंवा अजित पवार कमीच, एकनाथ शिंदे वगैरे म्हणतात की कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आम्ही देऊ, हे शक्यच नाही, टिकणारच नाही कायद्याच्या कसोटीवर. म्हणजे जर का तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला 50%ची लिमिट सिलिंग वाढवून घ्यावी लागेल. जरांगेंनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे दोषानं धरतात दिल्लीला गेलं पाहिजे. त्यांनी PM मोदींच्या समोर निदर्शनं केली पाहिजेत, तिथे उपोषण केलं पाहिजे. मोदी साहेब, अमित शहा साहेब यांना रिक्वेस्ट केली पाहिजे की आरक्षण वाढवा. आणि आरक्षण जर का महाराष्ट्रात वाढवलं 50%चं सिलिंग तोडून, तर ते सगळीकडेच वाढवावं लागेल. जयललितांनी जे 69% आरक्षण डिक्लेअर केलं होतं चेन्नईमध्ये, ते मिळालं नाही आहे. ते अजून कोर्ट कचेरीत पडून आहे आणि ते मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. किंवा 50%चं आरक्षण तुम्हाला मिळवायचं असेल, त्याच्याहून जास्त टू से, तर ते तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती अमेंडमेंट करून मिळवावं लागेल. घटनेमध्ये अमेंडमेंट ही लोकसभेत होते, त्याच्यानंतर ती राज्यसभेत पास केली जाते अमेंडमेंट, मग राष्ट्रपतीची सही होईल, त्याच्यानंतर ते आरक्षण लागू करण्यात येईल. ही सगळी लॉंग ड्रॉन म्हणजे अशी दीर्घ प्रक्रिया आहे, एवढं सोपं नाही आहे. आणि मुळात आरक्षण मागायची जागा ही दिल्ली आहे, हे कळत नाही जरांगेंना. शिक्षण झालं नाही की असे करतात लोक, अजिबात कळत नाही की कुठे गेलं पाहिजे. उद्या जर का केम्ब्रिजच्या शर्टाच्या दुकानात, रेडीमेड गारमेंटच्या दुकानात मी दही वड्याची ऑर्डर दिली का मिळेल का मला? दही वड्याची ऑर्डर द्यायला मला हॉटेलात गेलं पाहिजे. हॉटेलात जाऊन जर का मी टी-शर्ट मागितला किंवा शर्ट ट्राउझर्स मागितले केम्ब्रिजचे, तर मिळतील का? त्यासाठी मला रेडीमेडच्या दुकानात जायला पाहिजे. तर कुठे काय डिमांड करायला पाहिजे? आणि ज्या लोकांकडे आपण डिमांड करतो त्यांना तसं द्यायचा अधिकार आहे का, याचा विचारच करत नाहीत जरांगे. आणि एक त्यांनी मुख्य वाईट गोष्ट ही केली की जातीजातीत भयंकर तेढ निर्माण केली. मराठा विरुद्ध ओबीसी, त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. मराठे कुणबी आहेत असं डिक्लेअर करायचं आहे, सगळे मराठे. आता असं होईल का? ओबीसीना सध्या, ओबीसी समाजाला पूर्ण सगळ्या, त्यांच्यात पण खूप जाती असतात, लोहार, कुंभार, नाभिक, सुतार, अशा खूप जाती असतात. या सगळ्या जातींना मिळून 27% आरक्षण आहे. आता इमॅजिन करा, समजा त्यातूनच आरक्षण जर का दिलं मराठ्यांना, तर ओबीसीचं जे पॉप्युलेशन आहे ते अर्ध होईल सरळ. कारण त्याच 27%तनं मराठी पण क्लेम करतील, म्हणजे ओबीसीला ते इफेक्टिव्हली 13%च मिळेल. त्याच्यामुळे ओबीसी समाज भयंकर आक्रमक होईल आणि त्यांनी झालंच पाहिजे. ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्यच नाही आहे. त्यांना वेगळं आरक्षण इंडिपेंडंट मागावं लागेल मराठ्यांसाठी. आणि त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे घटनादुरुस्ती आहे. घटनादुरुस्ती करून घेतली पाहिजे. उपोषणाला मोदींसमोर बसायचं, डिमांडचं जे तुमची मागण्या असतात त्याचं पत्रक मोदींना द्यायला पाहिजे. आणि जर का महाराष्ट्रात केलं तर ऑब्व्हियस आहे, मग ते सगळे भारतात बाकीचे स्टेट पण मागतील, मग त्यांना पण द्या, हरकत नाही. 100% आरक्षण द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण ते मागायचं कुठे एवढं कळायला नको. आणि म्हणजे फडणवीस सुद्धा म्हणतात कायद्यात टिकणारं आरक्षण देऊ. मला खरंच कळत नाही की कायद्यात टिकणारं म्हणजे टिकेलच कसं 50%च्या वर तुम्ही गेलात तर? त्याच्यासाठी अमेंडमेंटच करायला पाहिजे. अर्थात राजकीय हेतू काय असेल त्यांचा, आम्ही कायद्यावर तिकणारं आरक्षण देऊ, याची मला पण कल्पना नाही आहे की नक्की काय मोटिव्ह आहे. पण ते टिकणारं नाही आहे. आणि जरांगेंनी या निमित्ताने केलं काय, तर ओबीसी आणि मराठ्यात भयंकर तेढ वाढवून ठेवली. आणि ते नेहमी म्हणतात मराठ्याचं लेकरू, मराठ्याचं लेकरू, मराठ्याचं लेकरू उपाशी मरणार नाही. या मोर्चाला कोण आडवं येतोय बघूया. अरे कोण आडवं येणार आहे? करा ना मोर्चा, करा ना उपोषण हवी तेवढी. कोण नाही आडवं येणार? हे उगाचच बोलायचं कोण आडवं येते ते बघूया, म्हणजे अगदी क्षत्रियाचा बाणा दाखवत. हे सगळं थोतांड आहे, हा सगळा फार्स आहे. जरांगेंनी समाजाची वाट लावलेली आहे त्यांना डिवाइड करून. मराठामध्ये आता तुम्ही कल्पना करा, सगळ्या मराठ्यांना आपण कुणबी म्हटलं तर ते त्यांना चालेल का?
उद्या शरद पवारांना चालेल का? शरद पवारांना आपण कुणबी संबोधलं तर नारायण राणेंना चालेल का? उदयनराजे भोसलेंना चालेल का? ते खानदानी मराठा 96 कुळी असं ते म्हणतात. तर त्यांना चालणार नाही, त्यांना आपण कुणबी जातीत टाकलेलं. त्याच्यामुळे काही त्याला विचार नाही, काय नाही. जस्ट फडणवीस सरकार डिस्टेबिलाइज करायचं आणि फडणवीसांना शिव्या द्यायचा. त्या शिव्या द्यायचा काय मोटिव्ह आहे हे मला माहिती आहे, मी सांगत नाही, इट इज ओके. पण हाच मोटिव्ह आहे, डिस्टेबिलाइज करायचं गव्हर्नमेंट. त्याला स्थिर राहू द्यायचं नाही. असंतोष हे समाजात असं भासवत राहायचं सतत. तर याच्यामागे पण कोण आहे तेही मला माहिती आहे. पण जाऊ द्या, आता पुरावा हातात नसल्यामुळे मी असे ब्लेटंट आरोप करू शकत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, या जरांगेचं उपोषण आणि त्यांची डिमांड ही अत्यंत चुकीच्या माणसापुढे होते. फडणवीस हे माणूस नाहीत, त्यांना मोदींकडे जायला पाहिजे. त्यांच्या उपोषणाला मुळीच यश मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. धन्यवाद.